पार्वते, राजा दशरथ वेद आहे, शंकरजी सांगतात ती कथा सांगतोय तुम्हाला. कौसल्या ज्ञानशक्ती आहे, सुमित्रा उपासना आहे आणि कैकयी क्रियाशक्ती आहे. ज्ञानशक्तिश्च कौसल्या सुमित्रा उपासनात्मिका क्रियाशक्तिश्च कैकयी वेदो दशरथो नृपः. कौसल्या ज्ञानशक्ती, कैकयी क्रियाशक्ती, सुमित्रा उपासना. म्हणून सगळे नाव ठेवतात. महादेवजी सांगतात पार्वतीला, सगळे नाव ठेवतात कैकईला. कैकईनं वनवासात पाठवला राम, वनवासात पाठवला राम, वनवासात पाठवला. अरे ती क्रियाशक्ती आहे ना. मग क्रियाशक्ती कोणाला म्हणतात? जे भगवंताकडूनही क्रिया करून घेत असते तिचं नाव आहे क्रियाशक्ती. रामा, काय आई तू काय अयोध्येची गादी सुशोभित करण्यासाठी अवतार घेतला का? मग साधूनाम परित्राणाय दुष्कृताम विनाशाय यासाठी अवतार घेतला ना. जा वनवासात, दुर्जनाचा नायनाट कर, साधू संताचं रक्षण कर आणि हे 14 वर्षे काम झाल्यावर वापस येऊन राज्यावर बैस. अशी क्रिया देवाकडून करून घेत असते, तिचं नाव आहे क्रियाशक्ती. अशा पद्धतीची कथा कैलासावर सांगताय शंकरजी. हे आपली इथलं नाही, तो एक मिनिट घेतो फक्त. कौसल्या ज्ञानशक्ती आहे. जेव्हा दशरथ राजाचं प्राणोत्क्रमणची वेळ आली तेव्हा कौसल्या माई म्हणाली, प्रभुजी, पतिदेव, महाराज, क्या अयोध्या जहाज है, अयोध्या के प्रजाजन जहाज में बैठे हुए मुसाफिर है, आप जहाज के कप्तान हैं और राम का विरह समुद्र है. अगर कप्तान ने धीरज खो दिया तो मुसाफिरों का क्या होगा महाराज. ही ज्ञान शक्ती लक्षात घ्या. कौसल्या, क्रियाशक्ती कैकयी आणि उपासना सुमित्रा. अशी ज्ञानप्रधान कथा शंकरजी सांगतायत पार्वतीला कैलास पर्वतावर. हा ज्ञानाचा घाट आहे. इकडे काही पाहायची गरज नाही. पुढच्या मंडळींनी माझ्याकडे पहा. तुम्ही ते आपली पांढरी टोपी आहे ना, तुम्ही तिकडे पाहता. मला समाधान वाटते. पुढचे माणसं आमच्याकडे बघत असले म्हणजे असं वाटते की काय मन लावून तुम्ही कथा ऐकू नका, पण बघा माझ्याकडे, एवढंच करा. इकडे काय पाहता? कालही एक पोरगं असंच करत होतं. काय मग तिकडे जाऊन बसा, आमचं काही म्हणणं नाही. पुढच्या श्रोत्यावर ही जबाबदारी आहे. श्रोत्याची प्रसन्नता हे वक्त्याचं भांडवल असतं, हे लक्षात ठेवा. नाही तर श्रोते जर डोक्याला हात लावून बसले, नुकतीच वाईट घटना घडली घरातल्यासारखे, कोणताही बुवा आणा तो नापासच झाला पाहिजे. श्रोता दुःशिते तरी वितुळे मांडला रसू. म्हणून बसण्याच्या पद्धती आहे. एखाद्या वेळेला तुम्ही जर 10 वेळेला गेला, मनापासून आनंद झाला, बरं झालं, कटकट गेली, मेलच पाहिजे होतं, तरी चेहऱ्यावर दाखवायचं नाही, उदास होऊन बसायचं. त्याला म्हणतात दावा. आणि कथा कीर्तनाला आल्यावर घरात वाईट घटना घडली तरी प्रसन्नतेनं बसायचं. काही काही त्यांच्यापासून शिका. ते दारू पिणारे पहा बरं केवढ्या प्रसन्नतेनं, ग्लासाला ग्लास लावून चेअर. मोहाचा रस जर एवढ्या प्रसन्नतेनं घेतात, तर हा अमृताचा रस कसा घेतला पाहिजे तुम्हीच ठरवा. अमृताचाच काय, अमृत जयास पिके पुढे. बस हे असं होतंय. मग वेळ कमी पडते. तुम्ही उद्देश एवढाच होता, माझ्याकडे बघा, बस एवढंच. 4 ठिकाणी चाललेली कथा याज्ञवल्क्य भारद्वाजला सांगतात. ती प्रयाग क्षेत्रामध्ये भारद्वाजची कथा श्रवणात इतके तल्लीन झाले की
की याज्ञवल्क्यजीला भीती वाटायला लागली. आपण मध्येच जर भारद्वाज म्हणावं तर श्रोत्याचा अनवधान होईल. सर्वांगाचे कान करून भारद्वाजची कथा ऐकत होते. कथा कशी ऐकावी याच्याकरता एक दृष्टांत दिला, चुकल्या पुत्राची वार्ता. कथा कशी ऐकायची? शास्त्री तळेगावचे, चुकल्या पुत्राची वार्ता म्हणजे पंढरपूरच्या वारीला सूनबाई निघाली. सासूनं विरोध केला, तू जा पण नातू नको नेऊ, माझा 5 वर्षाचा हरवल 11-12 लाख यात्रा असते. म्हणतात अहो माझं बाळ आहे, सांभाळून आणेल. नेऊ नको म्हणते तर येऊ दे येतं तर नेऊ नको म्हणते तर येऊ दे येत आहे तर नेलं आणि दशमीला हरवलं. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, काला गोपाळपूरचा 5 दिवस चंद्रभागेच्या घाटावर पाण्याकडे पाहू पाहू रडू लागले. कुठं असेल माझं बाळ? काय तोंड दाखवू सासूला? पांढऱ्या पायाची म्हणाल, तिकडे का नाही मेली? चंद्रभागेत का नाही जीव दिला? कशाला थोबाड दाखवायला आली? 5 दिवस रडत होते. गोपाळपूरच्या काल्याच्या दिवशी कांजीच्या कपड्यावाले सभ्य ग्रहस्थ प्रदक्षिणा रोडनी जात होते. पोलीस चौकीच्या सामोरून जात असल्यामुळे पोलीस सूचना देत होते. महत्वाची सूचना, आमच्याकडे 5 दिवसापासून 5 वर्षे वयाचा खाकी हप्पन पांढरा मॅनेला गोऱ्या वर्णाचा उजव्या हाताला काळा धागा गोविंदा नाव सांगत आहे. असा मुलगा चुकून पोलीस स्टेशनला आलेला आहे. ज्याचा असेल त्याने ओळख पटवून घेऊन जायचं आहे.